हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास उभी आस उरेना विठाला विठाला भुंवीनुनादं जरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दतानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरू प्रथमं पाण्डुरङ्गकरू चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहं कीर्तास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाप्तिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं कलावत्निजीवोधरार्थावतारं कलङ्कङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् कलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा वावा ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंचे विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं नमामि योगं शिरसा गुरुं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, लोकाभिराम रणरंगधीरा राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंताम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये। जवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विवेरू, हेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, मनविता त्यांचे दास पुढे आसवरेना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी। कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरोपणा करता निवडलेला अभंग, ज्ञानाचा सागर भक्तीचे आकार वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत वारकरी सांप्रदायाच्या दृष्टीने वारकरी सांप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेले देवमान्य संत, संतमान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबरायांचा संत प्रकरणातील अभंग सेवे करता घेतलाय। आणि या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय जीवनामध्ये साधू संतांच्या जीवनामध्ये सेवा केल्यानंतर ती सेवा देवाला कशी पावन होते त्याचं गोड वर्णन करतात। विठाला अभंगाचा जर सरळ भावार्थ पाहिला तर तुकोबराय काय म्हणतात, हेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम। जीवनामध्ये संत महात्म्यांची आम्हाला संगत बाबा प्राप्त झाली ना तर आम्हाला जीवनामध्ये उत्तम प्रकारचा लाभ प्राप्त होतो। आणि महाराज पण महाराज संतांची संगत आई सदासजी आपल्याला भेटते का? नाही। बहुआवघड आहे संत भेटी, संतांची भेट संगत सदासजी दादा घडत नाही, पण त्या संतांची आपल्याला क्षणभर जर संगत लाभली ना अर्ध क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा। जीवनामध्ये संत महात्म्यांची आपल्याला संगत लाभली की जीवनामध्ये उत्तम प्रकारचा लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून महाराज आम्हाला जर संत महात्म्यांची संगत प्राप्त झाली नाही ते संत महात्मे आम्हाला दर्शन देतील का, आशीर्वाद देतील का? महाराज जीवनामध्ये जर दादा आपल्याला संत महात्म्यांची संगत जरी नाही प्राप्त झाली, फक्त संतांचं दास्यत्व जरी प्राप्त झालं, मी गोरोबा काकांचा दास आहे, मी ज्ञानोबरायांचा दास आहे, मी तुकोबरायांचा दास आहे, मी पंढरीश परमात्म्याचा दास आहे, असं जरी आपल्या जीवनामध्ये आपण बाबा म्हणलं ना आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची आस राहत नाही। मनविता त्यांचे दास पुढे आसुरेना। मग महाराज जीवनामध्ये संत महात्म्यांची आम्हाला संगतही लाभली, जीवनामध्ये संत महात्म्यांचं आम्हाला दास्यत्वही लाभलं, संत महात्मे काका आमच्यावर कृपा करतील का? हो ऐका ना, जगाच्या मालकाने विटेवर हात कटीवर असणाऱ्या परमात्म्याने काकाने जर आपल्यावर कृपा केली ना दादा आई, ती कृपा कल्पांतापर्यंत संपत नाही। कृपा दान केली संती कल्पांती सरेना। आणि मग अशा साधूची अशा संत महात्म्यांची जीवनामध्ये सेवा घडली की ती सेवा देवाला पावन दे। तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, मनविता त्यांचे दास पुढे आसवरेना। हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ। विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर वक्त्याचा आधी कर्तव्य असतं दोन शब्दाचा परिहार्थ द्यायचा, म्हणजे अखिल कोट ब्रह्मांड नाईक षडगुण ऐश्वर्य संपन्न अकारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय संत श्रेष्ठ विश्व माऊली ज्ञानोबराय वैराग्याचे शिरोमणी संत हृदय सम्राट वैदिक निष्ठ संप्रदाय श्रेष्ठ अवतार वरिष्ठ श्रीमंत श्री तुकोबराय प्रेममूर्ती नामदेव महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज सकल संतांच्या कृपाशीर्वादाने आपल्या भोशिया कुंभार वस्ती नगरीमध्ये गोरोबा काका समाधी सोहळ्याच्या निमित्तानं काकाच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी या वर्षी सध्याचं पाहिलं तर कितवं महाराज दुसरं वर्षी आहे।
दुसऱ्या वर्षामध्ये आपला सप्ताह पदार्पण करताय. काकाच्या समाधी सोहळ्यानिमित्त गोड असं सुंदर आपल्या ज्यांनी आयोजन केलं हरिभक्तपरायण भगवान मामा विष्णू कुंभार यांनी दादांनी गोड सुंदर नियोजन केलं. दादा करता एक बार जोरात टाळ्या वाजवा वाजवा. मी कोणाची स्तुती करीत नाही अनिल महाराज, पण वस्तुस्थिती सहज मांडतो का. अरे आपल्या घरी जर महाराज दादा 2 पाहुणे 4 पाहुणे आले तर आपली काय होती, आहाला अपेक्षा होती का नाही एका दिवसाची. पण आमच्या भगवान मामाने जगाचा मालक काकांची सेवा करण्याकरता 8 दिवस महाराज तन मन धनाने त्यांची सेवा करतात. आमचे असणारे रणजित भाऊ असतील, युवराज भाऊ असतील, दोघही असतील आणि आमचे भगवान मामा काय काकाच्या मनामध्ये आलं की महाराज त्यांच्याकडून सेवा करून घेत आहेत. महाराज त्या सेवेला साथ करण्याकरता ज्यांच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलो, तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे घडला, हरिभक्तपरायण माझे जिवलग मित्र गुरुबंधू असणारे ज्येष्ठ मोठे बंधुराज आमचे हरिभक्तपरायण आपल्याला सर्वांना परिचय आहे. आमचे हरिभक्तपरायण अनिल महाराज कुंभार महाराजांनी फोन केला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला. खरं सांगू काय, गेल्या वर्षी पण मी कीर्तनाला आलतो. 300 किलोमीटरचा प्रवास करून लातूरून आलो. महाराजांनी फोन केला. महाराज म्हणले, अनिल महाराज म्हणले, महाराज राम महाराज या वर्षी तुम्हाला सेवा करावी लागेल. पण आमचं नातं असं आहे महाराज, सगळ्या गोष्टी महाराज पैशाने भेटू शकतात, पण जी प्रेमाची माणसं असतात ना, प्रेमाने माणूस बांधला जातो. महाराजांनी आपल्या सप्त्याच्या अगोदर 15 दिवसांनी फक्त एक कॉल केला. महाराज तुम्ही जरी कुठं जरी असले तर आमच्या कुंभार वस्तीमध्ये सप्ताह आहे, काकांचा सप्ताह आहे आणि तुमची सेवा द्या. आमचं नातं म्हणजे तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगतो, ज्यावेळेस मी 2017ला स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये आम्ही शिकत होतो अनिल महाराजांनी. महाराजांचं जर महाराज सांगायला गेलं मोठ्या भावाप्रमाणे महाराज आम्ही दोघं जरी शिकाय सोबत असलो तर माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि एक लहान भावाप्रमाणे सांभाळ केला. प्रेम मूर्ती असणारी आमचे अनिल महाराजांनी त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला. महाराजांच्या चरणावर देखील साष्टांग दंडवत. आज कीर्तनाला साथ करण्याकरता ऐका बरं आई, कीर्तनाला साथ करण्याकरता एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनाच्या साथीला जातो का बा महाराज? जात नाही. पण आपल्याच भागातला असणारा एक वैभव स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये 4 वर्ष अभ्यास पूर्ण करून क्रमांकाने 5 झालेले आपल्याच परिसराचं वैभव हरिभक्तपरायण गान कोकिळा म्हणाय काही हरकत नाही. महाराज सुंदर असं कीर्तन करतात आमचे हरिभक्तपरायण श्री हरी महाराज साळुंके महाराजही माझ्या कीर्तनाला देखील उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावर देखील साष्टांग दंडवत. ज्यांनी सुरुवातीला सुंदर अशी चाल गायली, हरिभक्तपरायण गायनाचार्य संगीत अलंकार संगीत रत्न आमचे एकनाथ भाऊंना देखील मनापासून धन्यवाद. गेल्या वर्षी मी महाराज ज्यांच्याकडे पाहिलं की महाराज आमची भेट झाली आळंदीमध्ये, आमचे हरिभक्तपरायण कार्तिक महाराज जरांगे दादांना देखील मनापासून धन्यवाद. आमचे भाऊ असतील ऐका बरं, आमचे ओट बोलतात आणि त्यांचे बोट बोलतात. आमचे हरिभक्तपरायण मृदंग सम्राट मृदंग तालमणी आदिनाथ महाराजांना देखील मनापासून धन्यवाद. आणि माझे लहान लहान आहेत ना महाराज 9 तरुण, आता इथून जे जुने आहेत तुम्ही सगळे वारकरी, आपल्यानंतर परमार्थ घडला पाहिजे ना, हे जे आहेत ना म्हणजे सर्व माझे गुरुबंधू यांच्याकरता टाळ्या वाजवा टाळ्या. पैसे पडत नाही. आता आपलं जेवण झालंय का, यांच्याकरता का टाळ्या वाजवाय सांगितले महाराज. याच्यातला कोणता महाराज होईल, गायक होईल, वादक होईल, पण याच्यातला एक सुद्धा वाया जाणार नाही का. या कलियुगामध्ये जर पाहिलं तर आई सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कोणची असेल तर संस्कार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आमचे हे सर्व लहान लहान गुरुबंधू यांच्या आई वडिलाला देखील धन्यवाद दिले पाहिजे. धन्य माता पिता तयाच्या जगद्गुरु तुकोबरायसारखी विनेकरी बाबा आहेत, बाबांना देखील मनापासून धन्यवाद. ज्यांचा माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला, सुंदर अशी साऊंड सिस्टीम पाहिल्यानंतर आई मला वाटतंय मी कीर्तन कुंभार वस्तीमध्ये करत नाही अनिल महाराज, मला काय वाटतंय मी कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन करतो काय असं मला वाटतंय. का आमचे गोड असं सुंदर निवेदन, सर्व माता माऊल्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आता काही मला सगळ्यांचा परिचय नाही, सर्व वारकरी मंडळी आमचे तिकडे नवतरुण बांधव असतील, इकडे असतील, आमचे साऊंड सिस्टीमचे सर्व मला काय ना माऊली महाराज जमदाडे दादांना देखील मनापासून धन्यवाद. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते मंडळी आणि आपला संपूर्ण हे ऐका बरं, आपला संपूर्ण लाईव्ह प्रेक्षेपण कार्यक्रम चालू आहे. आमच्या माझ्यासमोर आलेले आमचे यूट्यूब चॅनेलचे मालक आमचे नामदेव भाऊ, आपला हा झालेला कार्यक्रम कधी जरी पाहू शकता. गावरान यूट्यूब चॅनल आहे, त्यांचं नाव बी कसं आहे गावरान, आणि ते गावरानही आहेत महाराज.
सुंदर असणारे आमचे नामदेव भाऊ, त्यांना देखील मनापासून धन्यवाद. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. इकडे आमचे चोपदार दादा पहा, चोपदाराकडे पाहिल्यास मला वाटलं चोपदारांनी सारखेच दिसायला लागले. हा, चोपदार भाऊला आमच्या दादांना देखील मनापासून धन्यवाद. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, अनिल महाराज, आता लोक काय म्हणतील, माता माऊल्या काय महिला मंडळ म्हणतील माया ह्याची लाडकी बहीण आहे ना, आणि महिला मंडळ काय म्हणतील महाराज, अनिल महाराजांनी ओळखीचा महाराजांना सगळ्या शेलक्या माणसाची नावं घेतली, आमचं नाव घेत नाही. आता सगळ्यांचं नाव घेतो म्हणजे कोणाला राग येणार नाही, आहे का बरं आहे. गोरोबा काकाच्या चरणी फुल वाहतो वाकून, गोरोबा काकाच्या चरणी फुल वाहतो वाकून, आणि सगळ्यांचं नाव घेतो आळंदीच्या ज्ञानोबरायांचा मान राखून. विठाला 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 का आई, या जगामध्ये ज्ञानोबरा इतकं कोणी मोठं नाही का. लोकले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेविली ज्ञानी. ज्ञानोबरा इतक्या जगामध्ये कोणी मोठं नाही. सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या बार करी संताचा, या बार करी संताचा, या बार करी संताचा, या बार पायावरी या वारकरी संतांच्या, हेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. आज 4थ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा माझ्या महत्भाग्याने मला प्राप्त झाली. का? अरे भगवंताच्या दरबारामध्ये महाराज सेवा करायचं म्हणणं नाही, कुणाच्या पदरातच नाही. जगाचा मालक विटेवर हात कटेवर असणाऱ्या परमात्म्याच्या दरबारामध्ये परमात्म्याच्या खुशीमध्ये आज सेवा करण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये लाभलं. का? अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखिहारी पैटा होय. भगवंताच्या दरबारामध्ये गोरोबा काकांच्या समोर संतांच्या समोर मला सेवा करण्याचं भाग्य लाभलं, म्हणून संत प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतला. आई, आपल्याला फक्त आज सेवा पाहिजे. जीवनामध्ये साधू संतांची अनिल महाराज सेवा केली, जीवनामध्ये काय परिणाम होतो, काय लाभ होतो याचं गोड वर्णन करतात. ऐका, सेवाच करायची सध्या जगामध्ये. ऐका, एक आपल्या गुरुची सेवा करा, दोन आपल्या आईवडिलाची किंवा देवाची किंवा देवमान्य संतांची सेवा करायची. मला अन्य लोकांची सेवा करायची नाही. का? या जगामध्ये दोनच सेवा करण्याचे लायकीचे माणसं आहेत. कोण? एक म्हणजे देव आणि दुसरे म्हणजे संत. संता व्यतिरिक्त आणि देवा व्यतिरिक्त सेवा करायची. गुरुची, आपल्या आई वडिलांची सेवा करायची. का? परमार्थामध्ये अनिल महाराज, आज आमच्या अनिल महाराज इथे उपस्थित आहेत महाराज. का? अरे परमार्थामध्ये आमच्या अनिल महाराजांचे माझ्या अंदाजाने आतापर्यंत 30 वर्ष गेले असतील महाराज. का? त्यांनी जे शब्द टाकला आमच्या रणजित भाऊला असतील, आमच्या भगवान मामाला असतील, ते खरा मानतात. का? कारण की परमार्थामध्ये त्यांची सेवा केली. आज आमचे ते वारकरी बाबा आहेत परमार्थामध्ये. हा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. परमार्थामध्ये सेवेला अतिशय महत्व आहे. आमच्या आदिनाथ महाराज एवढे गोड सुंदर वाजवतात. का वाजवतात? परमार्थामध्ये त्यांची सेवा झाली म्हणून त्यांची महाराज गोड वाजवतात, आपल्याला गोड वाटतं. आमच्या श्री हरी महाराजांनी एक सुंदर चाल म्हणली महाराज. आमचे आदिनाथ महाराज असतील, कार्तिक महाराज असतील, सर्व आमचे वारकरी असतील. का? आणि यांनी परमार्थामध्ये त्यांची सेवा घडली, त्याच्यामुळे आपल्याला गोड वाटतं. परमार्थामध्ये महाराज
सेवा ही मुख्य द्वार आहे. पण सेवाच करायची असेल तर आई आहे का, एक देवाची करा किंवा देवमान्य संतांची करा. नाही कसं आहे या जगामध्ये अनिल महाराज, 7 प्रकारची लोक सेवा करताना या कलियुगामध्ये दादा दिसतात. ऐका बरं आई, 7 प्रकारची लोक आपल्याला 7 जणांची सेवा करताना भेटतात. क्रमांक नंबर 1 देहाची सेवा करतात. क्रमांक नंबर 2 कुटुंबाची सेवा करतात. क्रमांक नंबर 3 धनाची सेवा करतात. क्रमांक नंबर 4 समाजाची सेवा करतात. क्रमांक नंबर 5 देशाची सेवा करतात. क्रमांक नंबर 6 देवाची सेवा करतात. आणि क्रमांक नंबर 7 संतांची सेवा करतात. इथं आपल्या अभंगाचा दरवाजा विठाला विठाला. ऐका बरं दादा, 7 जणांची सेवा करणारी या कलियुगामध्ये माणसं आहेत. किती? क्रमांक नंबर 1 देहाची सेवा करणारी माणसं आहेत दादा. काय काय देहाची सेवा करतात दादा? अरे या देहाला पुजवण्याकरता अनिल दादा महाराज काय मस्त सुंदर नटवतात, सुंदर कपडे घालतात, सुंदर सुजोले पुरवतात. मी म्हणत नाही महाराज, देवाने शरीर दिले, सुंदर कपडे घालायचे, सुंदर खायचं. पण महाराज कपडे घालण्यात आणि खाण्यातच आपलं आयुष्य घालायचं नाही का? अरे जगाच्या मालकाने, अरे आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा आपल्याला हा मनुष्य जन्म सापडलाय दादा. पावला नेह का गटाळी न्याय न घडे उपाय घडो आले. आंधळ्याच्या हातामध्ये जसा दादा कावळा सापडावा ना, सगळ्यांना कथा माहित आहे, आपल्याकडे वेळ सुद्धा नाही, तसा आपल्याला हा मनुष्य ध्येय सापडलाय. आठवा कोरोनाचा काळ आई, कोरोनाचा काळ आठवा 2020 2019. अनिल महाराज, कुत्र्याला जशी भाकर टाकतो ना आपण कुत्र्याला, तशी आपली स्वतःची बायको, स्वतःची मुलं, स्वतःची बहीण, स्वतःची लेक आपल्या जवळ येत नव्हती. जगाच्या मालकाने कोरोनामध्ये जर आपण गेलो असतो ना दादा, आज कीर्तनाला उपस्थित असतो का मी? आमचे गायनाचार्य, मी असेल, वादक असेल, तुम्ही सगळे असताल. आपण जर कोरोनाच्या काळामध्ये जर गेलो असतो तर आपण इथं असतो का? इथं नसतो. म्हणून जगाच्या मालकाचे विटेवर हात कटेवर असणाऱ्या परमात्म्याचे उपकार मांडलेच पाहिजे. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची हारी, वाचून आलो येतवरी, उरले तिहारी सुमा तुम्हा समर्पण का. अरे जगाच्या मालकाने आपल्याला अनमोल असा देह दिला आहे. अरे एक हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत. पण जगाच्या मालकाने आपल्याला सगळं दिलं, पण याची किंमत कळाली का? कळाली नाही मला. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेने तू जोडसी नारायण, नाशी जीव पण भवरोग, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, वा वा वा. जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण. गायन गुण तयाचे, गायन गुण तयाचे, गायन गुण तयाचे, गायन गुण तया. गोया भिवरे जात्री, गोया भिवरे जात्री, भिवरे जात्री, गोया भिवरे जात्री, गोया भिवरे जात्री, गोया भिवरे जात्री, भिवरे जात्री, गोया भिवरे जात्री. जेणे हर जीवनी नादान, तयाचे करीन चिंतन, जगा जीवन नारायण, गायन गुण तयाचे, जीवनी जगा जीवन अरे जगाच्या मालकाने जिने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायन गुण तयाचे. जगाच्या मालकाने आई आपल्याला सगळं दिलं, पण याची किंमत कळली. फुकटची किंमत कळती का बाबा आपल्याला? फुकटची किंमत कळत नाही. अरे मी सांगितलं ना मग, हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. जगाच्या मालकाने आपल्याला सगळं दिलं, पण याची किंमत नाही. अनिल महाराज, एक दात पडल्यानंतर आपण दवाखान्यात गेलो दादा,
दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर साहेबांना म्हणतो माझा एक दात पडलाय. डॉक्टर साहेब म्हणतात "हं, एका दाताचे तुम्हाला 10,000 रुपये द्यावे लागतील." किती? 10,000 रुपये. अरे जगाच्या मालकाने 32 दात फुकून दिली, याची किंमत कळाली का? किंमत कळाली नाही का? एक घडलेला प्रसंग आता 2 महिन्यापूर्वी अनिल महाराज त्या शिरूरला कीर्तनाला गेलो होतो महाराज मी. का सांगतोय ऐका आई, जगाच्या मालकाने सगळं शरीर फुकट दिलं पण आपल्याला याची किंमत नाही. त्या कीर्तनाला गेल्यानंतर कार्तिक महाराज घडलेला प्रसंग आहे. त्या कीर्तनाला फेटा बांधत होते त्या रूम मध्ये. कीर्तन चालू झालं, पंचपदी चालू झाली. फेटा बांधत असताना महाराज फेटा बांधला आणि आजूबाजूला ते शाळेमध्ये माझं कीर्तन होतं. आणि कीर्तन असताना फेटा बांधत असताना आजूबाजूला महाराज तिथे 10-5 विद्यार्थी लेकर आले. ऐका बरं. आणि पाल्यानंतर महाराज तिथे लेकरे जे होते ना त्या शाळेमध्ये, कोणाला बोलता येत नव्हतं, कोणाला ऐकू येत नव्हतं, कोणाला काही समजत नव्हतं. अरे त्यांचे मायबाप यायचे पण त्यांना काहीच कळत नव्हतं. त्याच वेळेस माझ्या टचकन डोळ्यामध्ये आई पाणी आलं. का? अरे जगाच्या मालकाने आपल्याला सगळं शरीर फुकट दिलं पण याची आपल्याला किंमत नाही. त्या लेकराकडे पाहिलं, कोणाला ऐकू येत नव्हतं, कोणाला डोळा नव्हता, बोलता सुद्धा येत नव्हतं. पण मी विचार केला, अरे जगाच्या मालकाने आपल्याला सगळं शरीर दिलं पण याची किंमत कळाली नाही. आउट हाथ का मानव दे कल्याणे तुझे दिया. हात का मानव देव आईने पुण्य दिया. आउट हाथ का दे कल्याणे तुझे दिया. हात का मानव देव आईने पुण्य दिया. खाया पिया तुमसे सोया. खाया पिया तुमसे सोया ना जमाना खोया. खाया पिया तुमसे सोया बचपन हौट हात का मानव ने भगवान ने तुझे दिया. हौट हात का मानव ने भगवान ने तुझे दिया. जगाच्या मालकाने सगळं शरीर दिलं पण याची आपल्याला किंमत कळाली नाही. आपल्याला जर याची किंमत कळाली असती ना दादा ऐका, आपण दारू गांजा मटक्यामध्ये आपलं शरीर व्यतीत केलं नसतं दादा. अरे आपल्या आयुष्याची मर्यादा पाहिली तर आपल्या आयुष्याची मर्यादा किती आहे? अल्पायुष्य मानव देव शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिढा रोगक्षय काय, भजनाशी उरले ते पाय का. ऐका बरं, बालपण गेले नेनता तारुण्यात शेवेता, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. अर्ध आयुष्य तर आई आपलं झोपीमध्ये चाले. जगाच्या मालकाने एवढा अनमोल असं दिलं पण आपण त्या ऐका दादा, जर आपण जर जगाच्या मालकाने एवढा सुंदर देह दिला, त्या भगवंताचं त्या काकांचं विट्टीवर असणाऱ्या परमात्म्याचं जर भजन केलं नाही तर आपला हा जन्म नरदेह दुर्लभ जाना शत वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. जगाच्या मालकाने अनमोल दिलेला पण याची किंमत कळा नाही. लोक काय काय महाराज, लोकांना वाटतंय आई आता आपण अमरच आहोत, आपल्याला मरण नाही. पण ऐका बरं, जीवन जगत असताना प्रत्येकाने 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, जगाच्या मालकाला कधी विसरायचं नाही. दुसरं म्हणजे मरणाला कधी विसरायचं नाही. का? प्रत्येकाला इथे जावं लागणार आहे महाराज. जगाच्या मालकाने एवढा अनमोल असा देह दिला पण खाण्यात पिण्यात आपल्या आयुष्याची बरबादी करत नाही. मी स्वतः पदरच बोलत नाही, तुको बरं म्हणतात, ल्यावे खावे बरे सावे सदैव, खावे खावे बरे असावे ल्यावे खावे बरे
असावे दरबार याची करी हाव संसारी संसारी याची करी हाव संसारी हेची करी हाव संसारी हेची करी हाव लावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारिक हेची करी हाव संसारिक हेची करी हाव संसारिक खावे बरे असावे हाव संसारिक हेची करी हाव मी पदरचं बोलतात कोबाऱ्या म्हणतात द्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. माणसं एवढा जगाच्या मालकाने दिला पण खाण्यात पिण्यात मजा करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवतात महाराज. ऐका जगाच्या मालकाने आई आपल्याला एवढा अनमोल ते दिला अशा करता देवाचं भजन करण्याकरता देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बादिकेचा. ऐका बरं क्रमांक नंबर 1 देहाची सेवा करणारी या कलियुगामध्ये माणसं आहेत. ऐका क्रमांक नंबर 2 कुटुंबाची सेवा करणारे माणसं आहेत. ऐका काय काय कुटुंबाची एवढी सेवा करतात दादा. ऐका आपली बायको आपले लेकरं आपला प्रपंच देश माहित नाही धर्म माहित नाही देव माहित नाही काही त्यांना अजिबात माहित नाही. का अरे उठलं की सुट महाराज आपली बायको आपले लेकरं आणि आपला प्रपंच कुटुंबामध्ये एवढे माणसं मग्न झालेत महाराज. एवढे मग्न झालेत देवाला सुद्धा विसरले महाराज. किती मग्न झालेत तर मुंबईला कीर्तनाला गेलो अनिल महाराज मी घडलेलं उदाहरण आहे. किती माणसं संसाराच्या आधीन गेले सांगतो. एक माणूस मुंबईमध्ये घडलेलं उदाहरण आहे. आणि काय झालं एक ग्रस्त महाराज एवढा आधीन गेला होता पत्नीच्या की बायको बस म्हणले की बसायचा उठ म्हणले की उठायचा झोप म्हणले की झोपायचा. ऐका बरं आणि तो ग्रस्त महाराज 4 चौघामध्ये महाराज बैठकीमध्ये बसला होता. आणि बसल्यानंतर ऐका आणि बसल्यानंतर महाराज त्याची बायको किचन रूम मध्ये स्वयंपाक करीत होती. आणि त्या किचन रूमला मोठी अशी खिडकी होती. आणि खिडकीमधून महाराज हा माणूस तिचा जो मालक होता ना पतिदेव तो 4 माणसामध्ये महाराज बसला होता. आता बसल्यानंतर महाराज गप्पा चप्पा चालू होत्या. आणि चालू असताना काय झालं तिची जी पत्नी होती ना ती किचन रूम मध्ये स्वयंपाक करीत होती. आणि स्वयंपाक करीत असताना त्या मालकाची आणि या पत्नीची त्या मालकिनीची आणि या दोघांची नजर एकाएक झाली. ऐका बरं आहे. आणि नजर एकाएक झाल्याबरोबर काय झालं नजर एकाएक झाली. त्या पत्नीने फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर काय केलं फक्त इशारा केला असं बोट केलं इकडे तिला त्या मालकाला वाटलं या पत्नीने आपल्याला काहीतरी बोललोय. तो 4 माणसामध्ये बसला होता उठला आणि तिच्या पशी आला. काय बोल म्हणलं काय काम आहे. ती म्हणली काही काम नाही या पोटामध्ये किती पावर आहे एवढं पाहायचं. काय माणसं एवढे महाराज संसारामध्ये एवढे कुटुंबामध्ये मग्न झाले. देश माहित नाही धर्म माहित नाही जगाच्या मालकाची सेवा माहित नाही. आपण जर सगळे कुटुंबामध्ये जर आहारी राहिलो तर जगाच्या मालकाची प्राप्ती होणार नाही. मी बोलत नाही तुकोबऱ्या म्हणतात संसाराच्या तापे तापलो मी देवा 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 करिता या सेवा कुटुंबाची करिता या सेवा कुटुंबाची करिता या सेवा कुटुंबाची सेवा कुटुंबाची संसाराच्या तापे तापलो मी देवा संसाराच्या तापे तापलो मी देवा. किती तापलेत महाराज एवढे कोबऱ्या म्हणतात संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची एवढी संसाराची सेवा करतात. ऐका बरं आहे कुटुंबाची सेवा परमार्थ करीत नाही म्हणत नाही मी. सगळ्यामध्ये श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर हा गृहस्थ धर्म आहे.
ऐका बरं आई, पण गृहस्थ धर्म एवढा श्रेष्ठ आहे. पण मी म्हणत नाही संसार करू नका, संसार केलाच पाहिजे. पण संसार करीत असताना जगाच्या मालकाचं ऐका बरं, आपण कोणचंही काम करू द्या, कोणचंही काम करू द्या, पण काम करत असताना काय करायचं, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाचे. देवाचं सतत उठता बसता जर नामचिंतन केलं ना महाराज, ती महाराज काम होत नाही, जगाच्या मालकाला ती सेवा पोहोचत असेल. क्रमांक नंबर 2 कुटुंबाची सेवा करणारी आपण पाहिली. क्रमांक नंबर 1 देहाची सेवा करणारी जगामध्ये माणसं आहेत. क्रमांक नंबर 2 कुटुंबाची सेवा करणारी, ऐका बरं. आणि क्रमांक नंबर 3 धनाची सेवा करणारी माणसं आहेत महाराज. किती धनाची सेवा करतात बाबा? अरे माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत एवढी धनाची सेवा करतो महाराज. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याच्या टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यावर. म्हणत नाही महाराज पैसा हा सर्वस्व नाही आपला. व्यवहारिक जीवन जगत असताना दादा पैसा लागतोच. आपण जर महाराज पंढरपूरला जायचं म्हणलं नाही, एसटी मध्ये बसलं आणि म्हणलं आता कंडक्टर साहेब माझ्याकडे पैसा नाही, तर कंडक्टर साहेब म्हणतात महाराज तुम्ही आता खाली उतरा. व्यवहारिक जीवन जगत असताना पैसा लागतो, पण पैसा हा आपला सर्वस्व नाही. काही माणसं महाराज एवढा बाबा पैसा कमवतात, एवढा पैसा कमवतात, एखाद्या माणसाला माराय सुद्धा भेट नाही. तुका म्हणे धन आणि धनासाठी घेती प्राण, किंवा धनासाठी देती प्राण. पण ऐका बरं आई, जीवनामध्ये जीवन जगत असताना पैसा हा सर्वस्व नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना पैसा सर्वस्व नाही. एखाद्या वेळेस पैसा किती सांगू का तुम्हाला, काय आपली श्रीमंती आहे. एखाद्या वेळेस तुमच्यावर दुःखाचा प्रसंग येऊ द्या, आणि दुःखाचा प्रसंग आल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये 2 अश्रू येऊ द्या. 2 अश्रू आल्यानंतर तुमच्या समोर किती हात येतात, ती आपली खरी श्रीमंती आहे. पैसा श्रीमंती नाही महाराज. पण तुका म्हणे धनासाठी घेती प्राण. धनाची सेवा करणारी माणसं आहेत महाराज. जर आपण धनाची सेवा करत बसलो तर जगाच्या मालकाची आपल्याला भेट होणार नाही. क्रमांक नंबर 3 झाले, ऐका बरं. क्रमांक नंबर 4 या जगामध्ये समाजाची सेवा करणारे माणसं आहेत महाराज. काय समाजाची सेवा केली आहे ऐका. किती समाजाची आपल्या कुंभार वस्तीमध्ये माणसं आहेत, आपल्या तालुक्यामध्ये आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत, आपल्या गावामध्ये आहेत महाराज. समाजाची सेवा किती करतात. हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून महाराज घरी काही खायला नसते, पण महाराज समाजाची सेवा करणारी माणसं आपल्या तालुक्यात आहेत, आपल्या गावामध्ये आहेत, आपल्या वस्तीमध्ये आहेत. पण ऐका ना, समाजाची सेवा कोण केली सगळ्यांना माहीत असेल. अरे समाजाची सेवा जर कुणी केली असेल आपल्याला सगळ्यांना माहित आहे. एक नाव आपल्या चेहऱ्यासमोर येतं. कोण केली हो समाजाची सेवा? यांचं नाव आहे अनाथाची माय. म्हणलं की कुणाचं नाव येतं? कुणाचं नाव येत आहे? ज्ञानाबाई माझे अनाथाची माय. सिंधुताई सपकाळ नाव येतं महाराज. अनाथाची माय म्हणलं की कोण? सिंधुताई सपकाळ. का? अरे या सिंधुताईने समाजाची सेवा किती केली आहे का. अनाथ असणारे मुलं महाराज सगळ्या लेकरांचा सांभाळ केला, सगळ्या लेकरांचा सांभाळ केला. कलेक्टर, ऑफिसर, इंजिनियर सगळे महाराज त्यांनी लेकर शिकले. का? ज्ञानोबा तर आहेतच महाराज. ज्ञानोबा तर सगळ्या जगाची अनाथाची माय ज्ञानोबा आहेत. पण समाजाचं जीवन जगत असताना व्यवहारिक जर जीवन पाहिलं तरी सिंधुताईंनी समाजाची सेवा केली. त्या सिंधुताईचं एक वाक्य लक्षात नाही, जोपर्यंत माणूस आहे ना दादा तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही आपल्याला. कळते का? एखादा आपल्या कुंभार वस्तीमध्ये माणूस आहे तोपर्यंत आपल्याला त्या माणसाची किंमत कळत नाही. पण आपल्या कुंभार वस्तीमधून एखादा माणूस जाऊ द्या, गेल्यानंतर प्रत्येक क्षणाला प्रत्येक पावलाला त्या माणसाची आठवण होती. आज सिंधुताईचं वाक्य, सिंधुताई बोलून गेल्या, अरे जोपर्यंत त्या माणसं कलियुगामध्ये तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही, माणूस निघून गेला की महाराज किंमत कळते. सिंधुताई निघून गेल्या, त्यांची कीर्ती आजही महाराज उत्तमची
कीर्ती मागे. समाजाची सेवा करत करत महाराज गेल्या. क्रमांक नंबर 1 पाहिले देहाची सेवा करणारे, क्रमांक नंबर 2 कुटुंबाची सेवा करणारे, क्रमांक नंबर 3 धनाची सेवा करणारे, क्रमांक नंबर 4 समाजाची सेवा करणारे पाहिले. ऐका बरं दादा, क्रमांक नंबर 5 देशाची सेवा करणारे या कलियुगामध्ये दादा आहेत. काय देशाची सेवा केली? अरे देशाची सेवा किती करतात? आपल्या कुंभार वस्तीमध्ये, कुंभार या भोशी नगरीमध्ये जे वीर जवान असतील ना, आपल्या नगरीमध्ये आहेत का नाही महाराज वीर जवान? मिलिटरी मॅन फौजी साहेब आहेत का नाही आपल्या इकडे? हा भरपूर आहेत महाराज. त्यांच्या आई वडिला करता एक बार टाळ्या वाजवा. का? अरे धन्य माता पिता तयाची आहे. आज जे आपण कीर्तन करतो, आमचे महाराज गातात, दादा वाजवतात, तुम्ही सगळे धर्ममंडपामध्ये निवांत बसलात. उपकार जर कुणाचे असेल तर त्या सीमेवर लढणाऱ्या महाराज माझ्या जवानाचे उपकार आहेत. का? अरे देशाची सेवा किती करतात. अरे किती आता किती कडक उन्हाळा आहे. आपण जर उन्हाच्या 11 वाजता जर घराच्या बाहेर निघालो तर आपण म्हणतो किती ऊन लागतंय महाराज, 42 डिग्री सेल्सिअस महाराज. आणि अशा तापमानात देखील मध्ये महाराज माझे जवान सेवा करतात महाराज. किती ती थंडी असू द्या, बर्फाच्या ढिगाऱ्यामध्ये उभा राहून महाराज हातामध्ये रायफल घेऊन महाराज देशाची सेवा करतात. आज जे आपण इथं कीर्तन करतो ना आई, सीमेवर लढणाऱ्या जवानाची महाराज सेवा उपकार आहेत. अरे देशाची सेवा कोणी केली आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाची सेवा, धर्मवीर संभाजी महाराजांनी देशाची सेवा केली का नाही महाराज? धर्मवीर संभाजी महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही धर्मांतर करा, आमच्या ह्याच्यामध्ये प्रवेश घ्या. धर्मवीर संभाजी महाराजांनी सांगितलं मरण पत्करेल पण महाराज धर्मांतर करणार. ऐका बरं आई, धर्मवीर संभाजी महाराजांना धर्मांतर नाही केल्यामुळे महाराज पण पकडलं आणि पकडल्यानंतर महाराज तलवार काढली, कापलेल्या सळया त्यांच्या डोळ्यामध्ये घातल्या, भुबुळ बाहेर काढले, जीभ कापली. त्या मृत्यूला पाहून देखील महाराज मृत्यूला रडवलं. का? अरे धर्मवीर संभाजी महाराजांनी देशाची सेवा केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाची सेवा केली. मला एकाने श्रीहरी महाराज प्रश्न विचारला, तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर कुठं आहे सांग म्हणले. मला सांगा म्हणजे महाराज. त्या दादाला मी गोड उत्तर दिला, अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नाही, पण मंदिरातला देव जर सुरक्षित कुणामुळे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गण किल्ल्याच्या दगडावर. ऐका बरं, छत्रपती शिवाजी महाराजांची महाराज देशाची सेवा केली, धर्मवीर संभाजी महाराजांनी देशाची सेवा केली. ऐका, क्रमांक नंबर देहाची सेवा करणार पाहिजे, धनाची सेवा करणार पाहिजे, समाजाची, देवाची, देशाची सेवा केली. आणि क्रमांक नंबर 6 अरे देवाची सेवा करणारी माणसं. सेवाच करायची असेल तर आई एक जगाच्या मालकाची करा, कट्टेवर हात विटेवर असणाऱ्या परमात्म्याची सेवा करा. का? सेवाच करायची जगाच्या मालकाची करायची. ऐका बरं, पण ऐका काय माणसं असतात बघा, आपण माणसं स्तुतीच करायची असेल तर जगाच्या मालकाची करायची किंवा संतांची करायची, माणसाची कीर्ती करायची नाही. वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची वानू नये, कीर्ती मानवाची वर्णू नये. एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची, कीर्ती मानवाची वर्णावी थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची वर्णू नये, कीर्ती मानवाची वर्णू नये, कीर्ती मानवाची वर्णू नये. थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. कीर्ती जर महाराज स्तुती जर करायची असेल तर जगाच्या मालकाची किंवा संत महात्म्यांची करायची. वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. किंवा गाऊ नये.
स्तुतीच करायची असेल तर एक जगाच्या मालकाची किंवा संत माणसाची स्तुती करायची नाही. पण तुकोबराय काय म्हणतात, देवा तुला देव पण जर कुणामुळे असेल तर कुणामुळे देव पण आहे महाराज. आमुची भावे वा वा तुझा देवपणा वा. आमुची भावे तुझा देवपणा हे गावी सरोन राहिरासी राहिरासी हे गावी सरोन राहिरासी आमुची भावे तुझा देवपणा आमुची तुकोबराय म्हणले, देवा तुला देव पण जर कुणामुळे असेल तर आमोची भावे तुझा देव पण हे का विसरून राहिलासे. देवाला देव पण जर कुणामुळे असेल तर संतांमुळे देव पण आहे. ऐका बरं, जगाच्या मालकाची विट्टीवर हात कट्टीवर असणाऱ्या परमात्म्याची ऐका बरं आई, जर आपल्या घरामध्ये आपण देवपूजा करीत असतात, ऐका बरं, देवपूजा करीत असताना घरामध्ये आपण देवाची पूजा चालू आहे आणि पूजा चालू असताना जर दारावर आपल्या घराच्या दारावर उमऱ्यावर संत महात्मे आले तर काय करतात महाराज, देवाची पूजा काय करायची, आवाज दिला, देवाची पूजा काय करायची आई, बाजूला सारायची. देव सारावे परते संत पूजावे आरते किंवा संतांचा अतिक्रम देव पूजा तो अधर्म. आपण जर देवाची पूजा करत राहिलो आणि दारावर संत महात्मे आले तर ती महाराज पूजा नाही, ती दगड. आपण जर देवाला मंत्र म्हणत राहिलो, मंत्र म्हणून जर अभिषेक करायला आलो, महाराज फुलं व्हायला लागलो, देव म्हणतो, जगाचा मालक विटेवर असणारा परमात्मा म्हणतो ती पूजा नाही, ती दगड तैशेवरी मंत्र पुष्प देवाश्री. जगाचा मालक म्हणतो ती मंत्र नाही तर ती महाराज मला दगड माझ्या उरावर पडल्यासारखं वाटतं. ऐका बरं, नाथ महाराजांतर भागवतात अशी गोड सुंदर ओवी सांगितली. आपल्या दारावर संत महात्मे आले आणि आल्यानंतर आपण जर घरामध्ये देवाची पूजा करत राहिलो, मंत्र म्हणायला लागलो तर ती पूजा नाही. काय म्हणतात, त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी तत्वता तेने मज उरी हानितल्या लाता की तू माझ्या घाता प्रवृतला. ती पूजा नाही, माझ्या उरामध्ये लाता हाणल्यासारखं होते. म्हणून ऐका, देवाची पूजा करत असताना संत महात्मे जर आपल्या घरावर आले तर ते देवाची पूजा बाजूला सारायची, जगाच्या मालकाची सेवा करायची. महाराज जगाच्या मालकाची सेवा केल्यानंतर काय परिणाम होतो, अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे